कुणीही यावं, पेडणेकरांना अशीच आश्वासनं द्यावीत, पेडणेकरांनी त्यावर विश्वास ठेवायचा आणि नंतर त्याच विश्वासावर पाणी फिरवून पेडणेकरांच्या जीवावर पैसा करायचा, अशी परिस्थिती सध्या पेडण्यात निर्माण झाली आहे आणि त्याची आता पुनरावृत्ती होणार आहे। पेडण्यात सध्या अळंबी सगळ्यात जास्त यायला लागली आहे। ही अळंबी पेडणेकरांना घातक तर ठरणारच आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जीवावर काही जण पैसा करण्याच्या सुद्धा तयारीत आहेत। पेडण्यात सध्या पाऊस अजून सुरू झालेला नाही तरी खत आणि बियाणांचा पूर आलाय। तेवढंच नाही तर शेतं सुकी असली तरी सुद्धा त्यांची नांगरणी करायला ट्रॅक्टर नको असताना सुद्धा शेत सोडायला तयार नाहीत। बियाणं, खत आणि ट्रॅक्टर पाहिल्यावर पेडणेकरांना पुढची 5 वर्षे पुन्हा शेतात उतरायला नको इतकी शेती यंदा एकाच वर्षात पिकवली जाणार आहे। त्यामुळे माझी पेडणेकरांना विनंती आहे, जर अजूनही कुणी चुकलं असेल तर ते घ्या। काहींची शेत जमीन सुद्धा नाही तरी त्यांना बियाणं आणि खत देण्यात आलंय, ते कुठे पेरायचं माहीत नाही, ती बियाणं आता कुठे उगवणार आहेत माहीत नाही। आता घ्या बियाणं आणि खत। एकदा आमदार झाले की याच शेत जमिनीवर बिल्डिंग आणि नवे प्रकल्प हेच आमदार आणतील, हे मात्र विसरू नका। मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। पेडण्याचे माजी आमदार आणि उपमुख्यमंत्री बाबू आसगावकर पुन्हा सक्रिय झाले आहेत। त्यांनी आता बियाणं काय, ट्रॅक्टर काय, सगळ्यावरच पैसा फेका, नंतर पाहू अशी राजकीय गणितं सुरू केली आहे। त्यांनी गावागावात भेटी द्यायला सुरुवात केली आहे। एका भेटी दरम्यान ते म्हणाले, लोक आपल्याला आमचो बाबू येयलो असे म्हणतात, हांवेन कितें कमायलें जाल्यार पेडण्यात हे कमायलें। त्यांना लोक अरे बाबू आमचो बाबू आयलो ते म्हणले उतर आपलो बाबू हे आम्ही कमयला ना, आम्ही कमयला कितें फुलकी आमचो बाबू या मतदारसंघात ते म्हाका मेळ्ळें। बाबूंनी फक्त हेच कमावलं नाही तर त्यांनी आणखी काय कमावलं हे तुम्हाला सांगत नाही। 2017 मध्ये 4 कोटी संपत्ती असणाऱ्या बाबूंची 2022 मध्ये जवळपास 9 कोटींची संपत्ती झाली। त्याचं रहस्य काय? बाबूंनी कुठे शेती केली आणि त्याची संपत्ती दुप्पट झाली? या 5 वर्षाच्या काळात किती पेडणेकर करोडपती झाले, हे जे काही कमावलं ते पेडणेकरांना कधी सांगणार? जर तुम्ही 5 वर्षात 4 कोटी कमवू शकता तर पेडणेकर 5 वर्षात 1 कोटी सुद्धा का कमवू शकत नाही? याचं उत्तर आज पेडणेकरांना हवंय। बाबू म्हणतात, त्यांना भाजपने मडगावला पाठवलं, काढलं आणि बीजेपी नाही काढलं मडगाव, म्हणून हांव भायर सरलो। या मतदारसंघात परत एक फाटी या मतदारसंघात सेवा करतो। तेव्हा भाजपचं ऐकलं ना? आता जेव्हा भाजप सांगेल तेव्हाच यायचं होतं पेडण्यात। कुठला पेडणेकर तुम्हाला बोलवायला आला होता? तुमची एवढी पेडणेकरांना गरज आहे असं अजिबात नाही। बाबू म्हणतात, आपण काहींना नोकऱ्या दिल्या पण काहींना देऊ शकलो नाही, आता त्या द्यायला आपल्याला एक संधी द्या। आम्ही नोकऱ्यो सुद्धा भरपूर दिल्यो पण सगळ्यांक पावना। दादा तुका मेळ्ळी आपल्याक मेळूना म्हणतात, तो म्हणतात तुका मेळ्ळी आपल्याक। या मतदारसंघात शेतकऱ्याचे प्रश्न हांव सोडटलोच, पण माझो एकच प्रश्न आणि एकच डिमांड हा, या मतदारसंघात नोकऱ्यो हर एक घरांत मेळपाक जाय। तो एम्प्लॉयमेंट घेऊन हांव भायर सरतलो, एम्प्लॉयमेंटचो प्रश्न घेऊन भायर सरतलो। आडलोय दोडलो एअरपोर्ट सगळ्यांकडे झगडून काय फायदो मेळना, आमचे लुकसाण झाले। भायले लोक आयले ते आज मजा मारतात। आमचे जाणा तुम्ही टॅक्सीवाल्यांक सुद्धा पार्किंगाक जागो दिलो, आम्ही सगळें कितें आम्ही केलें पण आमकां भायर दवरलो। बाबूंनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं, तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे, पण एक गोष्ट सांगा, तुम्ही नोकऱ्या कशा देणार, कुठे देणार? गोव्यात नोकऱ्या देण्याचा विक्रम करणारे विश्वजित राणे सुद्धा सध्या 70 नोकऱ्या देऊ शकत नाही, कारण कर्मचारी निवडणूक आयोग लागू झाला आहे। जर त्यांना शक्य नाही ती गोष्ट बाबूंना कशी काय शक्य आहे याचं उत्तर बाबूंनी द्यावं। नोकऱ्या देणार म्हणून फक्त गाजर दाखवले की विश्वास ठेवू नका। ते नोकऱ्या कशा देणार याचा जाब विचारा, समजून घ्या नोकऱ्या कशा देणार त्या। नंतर सगळ्यांनीच बाबूंचा प्रचार करून त्यांना बिनविरोध निवडून आणण्यात सुद्धा काहीच हरकत नाही। बाबू म्हणतात की आपण शेतकऱ्यांना तर न्याय देणारच आहोत। आमदारांनी सरकार विरोधात भांडून लोकांना न्याय देण्याची ताकद आपल्यात आहे। कामीन समज शेतकामा भितर तुम्ही समज काम थंय माझो आधार आसतलो हें कांय ना, दुबाव ना हेजे भितर, हें व्हडलें काम न्ही। पुढे ह्या गव्हर्नमेंटा कडेन झगडपी कोण ना आणि हेंच्या कडेन ती ताकदय ना। हे सगळे कॉम्प्रोमाइज लोक फाल्यां गव्हर्नमेंट चूप राव म्हणल्यार चूप रावतलो। आम्ही झगडून काम केलं।
जेव्हा तुळसकरवाडी गावचे शेतकरी लिंक रोड विरोधात आंदोलन करत होते तेव्हा बाबू कुठे होते? तेव्हा सरकारची बाबूंनी बाबूगिरी का होती याचं उत्तर कधी मिळेल? तेव्हा लोकांसाठी सरकार विरोधात जाण्याची हिंमत बाबूंनी का केली नाही याचा जाब बाबूंना विचारण्याची गरज आहे. तेव्हा पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज सुद्धा केला पण बाबूंना कुणाचीच कीव आली नाही. हे विसरून कसं चालणार? टॅक्सीवाले जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा बाबू एक दिवस सुद्धा त्यांच्या मदतीला आले नाही. तेव्हा बाबू मडगावला सुखी होते आणि केसेस टॅक्सीवाल्यांनी घेतल्या. हे त्यांनी सुद्धा विसरू नये. आता म्हणे मोपासाठी संपादित केलेल्या राहिलेल्या जागेत प्रकल्प येणार आहेत, तिथे स्थानिकांना वाव मिळायला हवा. जी एअरपोर्टाखाती जागा घेतली, आज कमीत कमी 1 करोड जागा त्यांनी घेतलेली आहे. थोडी जागा एअरपोर्टावर होती, बाकीच्या जाग्यात खूपसे प्रोजेक्ट येवपाच्या ते आमच्या हातीतले उशीर म्हणून हा वाईट चालला. आता बाबूंनी शेवटी मान्य केलं की त्यांची नजर नेमकी कशावर आहे. मोपावेळी बाबूंनी कसा वाव दिला, काम बंद करून पुन्हा कसं सुरू केलं, त्यावेळी काय झालं, या सगळ्या गोष्टी पेडणेकर विसरल्या आहेत असं बाबूंनी अजिबात समजू नये. जे विमानतळाच्या कामावेळी बाबूंनी केलं तेच आता पुन्हा होणार आहे आणि ते करून देण्यासाठी आता बाबू पुन्हा पेडण्यात येत आहेत. ही गोष्ट लोकांनी आणि खास करून पेडणेकरांनी विसरू नये. बाबू नोकऱ्या कशा देतील तो फॉर्म्युला लोकांना सांगावा इतकंच. नंतर सगळेच जण करू बाबूंचा प्रचार. जर पेडणेकरांसाठी नोकऱ्या मिळत असतील तर आम्ही सुद्धा बाबूंचा प्रचार करायला तयार आहोत.